students, now we focus on the types of asexual reproduction in case of unicellular living organism, and this is the third type. Already आपण दोन टाईप यामध्ये स्टडी केले होते. फर्स्ट टाईप आपण पाहिला होता बायनरी फ्युजन आणि सेकंड पाहिला होता आपण मल्टिपल फ्युजन. नाव वी फोकस ऑन द थर्ड टाईप ऑफ दॅट द एसेक्सुअल रिप्रोडक्शन. अलैंगिक प्रजननाचा तिसरा प्रकार आपण यामध्ये पाहतोय. ऑलरेडी आपण पहिले दोन पाहिलेले आहे, द्विविभाजन आणि त्यानंतर आपण दुसरा पाहिला होता यामध्ये बहुविभाजन. द बडिंग यामध्ये तिसरा प्रकार आहे तो आहे बडिंग. त्यालाच इथे मराठीतून म्हणतात इथे कलिकायन. आता मराठीतून त्याला कलिकायन म्हणतात, इंग्लिशमधून त्याला बडिंग म्हणतात. हा पाहण्यासाठी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट दिला आहे. bring the active dry yeast from the market and take the 5 gram of these active dry yeast and these put into the 50 ml of lukewarm water and then add some sugar in this material, and that is the 10 gram of sugar, and place this flask in the वार्म प्लेस. तुम्हाला काय करायचं आहे की मार्केटमधून ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट आणायचं आहे आणि त्यातला 5 ml तुम्ही 50 ml ल्युकवॉर्म वॉटर म्हणजे काय, थोडंसं कोमट असं जे पाणी आहे ते 50 ml घ्यायचं. त्यामध्ये 5 ग्रॅम हा ड्राय यीस्ट टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये शुगर पण टाकायची आहे. म्हणजे त्यामध्ये 10 ग्रॅम शुगर टाकायची. वेल त्याला शेक करा, म्हणजे व्यवस्थित त्याला हलवून घ्या आणि त्यानंतर ही यामध्ये वार्म प्लेसमध्ये ठेवा. म्हणजे जिथे दमट वातावरण आहे त्या वातावरणामध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे. त्यानंतर ऑब्झर्व दिस मटेरियल इन ॲन अवर. या एका तासानंतर तुम्हाला ते जे मटेरियल आहे तर ते ऑब्झर्व करायचे. मग कसं ऑब्झर्व करणार, टेक द सम ड्रॉप ऑन द ग्लास स्लाईड अँड देन ऑब्झर्व इन अंडर द मायक्रोस्कोप. मग त्यामध्ये काही फ्यू ड्रॉप्स तुम्हाला घ्यायचे आहे. तर ते काचपट्टीवर घेतल्यानंतर ती काचपट्टी तुम्हाला सूक्ष्मदर्शकाखाली व्यवस्थित ॲडजस्ट करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे ऑब्झर्व करायचं आहे. यू कॅन सी हिअर द डिव्हिजन ऑफ दॅट ईस्ट म्हणजे काय तर किण्व, इन विच द फर्स्ट वन that is the unicellular, this is the actually unicellular fungi in which nucleus these are divided mitotically and then cytoplasm these are divided and which form the small bud like structure on this first cell, and then these again divide and redivide and which form the new yeast and these are the unicellular. यामध्ये एकानंतर एक हे असं डिव्हिजन इथे होत राहणार आहे आणि त्यानंतर पण यामध्ये फरक असा आहे की यामध्ये जे पहिलं ईस्ट आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये जे नवीन ईस्ट सेल इथे फॉर्म होणार आहे, these are the small, that is the unequal cell, these are formed after the division of these parent cell. मग जी पॅरेंट सेल आहे तिचं ज्यावेळेस डिव्हिजन होईल, विभाजन होईल, त्यावेळेस नवीन जी सेल इथे तयार होणार आहे तर ती यामध्ये थोडीशी स्मॉल असणार आहे. चला तर मग यामध्ये डायग्राममध्ये तुम्ही ऑब्झर्व करू शकता. इन दिस फिगर यू कॅन सी द डिव्हिजन ऑफ दॅट इज दिस इज द टाईप ऑफ asexual reproduction in case of unicellular living organism. एक पेशीय सजीवांमध्ये हे अलैंगिक प्रजनन आहे. अशा पद्धतीने आपण इथे कंप्लीट केलेला आहे asexual reproduction in case of the unicellular organism. I repeat you this topic. The first that is the binary fission, म्हणजेच यामध्ये याला म्हणायचे द्विविभाजन. and then we studied about the multiple fission. त्यानंतर आपण पाहिलं मल्टिपल फ्युजन आणि थर्ड आपण पाहिलेलं आहे ते आहे यामध्ये बडिंग. तिसरं कोणतं पाहिलं आपण, बडिंग इथे पाहिलेलं आहे. पण बायनरी फ्युजनमध्ये पुन्हा आपण इथे 3 प्रकार पाहिले होते, 3 टाईप पाहिले होते. त्यामध्ये आपण पाहिलं होतं सिंपल बायनरी फ्युजन. त्यानंतर आपण पाहिलं होतं ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन आणि थर्ड आपण पाहिलेलं आहे लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन. म्हणजेच आपण सुरुवातीला पाहिलं साधं द्विविभाजन, त्यानंतर पाहिलं आपण आडवे द्विविभाजन आणि त्यानंतर आपण पाहिलेलं आहे उभे द्विविभाजन इथे पाहिलेलं
आहे. देन वी आर गोइंग टू स्टार्ट द नेक्स्ट टॉपिक अँड दॅट इज द मल्टीसेल्युलर लिव्हिंग organism. That means the asexual reproduction in case of multicellular living organism. बहुपेशीय सजीवांमध्ये जे अलैंगिक प्रजनन आहे तर ते आपण यामध्ये पाहणार आहोत. आता मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे बहुपेशीय सजीव या हायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे आणि यांच्यामध्ये कशा पद्धतीने अलैंगिक प्रजनन होतं ते आपण इथे पाहू. इन विच फर्स्ट टाइप अँड दॅट इज द फ्रॅगमेंटेशन. यामध्ये पुन्हा वेगवेगळे टाइप्स आहे, वेगवेगळे प्रकार आहे. त्यामध्ये पहिला आपण पाहतोय फ्रॅगमेंटेशन. पहिला आपण कोणतं पाहतोय? फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन याला मराठीतून म्हणतात खंडीभवन. काय म्हणतात त्याला? खंडीभवन. दॅट इज द फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन वी कॅन सी इन केस ऑफ द algae, and that algae which having the best example that is the Spirogyra. Spirogyra, these are the thread like algae and in which we can see the fragmentation. जे स्पायरोगायरा नावाचं जे शेवाळ आहे, जे दोऱ्यासारखे लांब आहे, शेवाळ सगळ्यांना माहिती आहे, शेवाळला इंग्लिश मधून म्हणतात अल्गी. ज्यावेळेस इथे स्पायरोगायरा पाण्याच्या प्रवाहात वाहत जातो त्यावेळेस त्याचं काही कारणास्तव ॲक्सिडेंटली त्याचे फ्रॅगमेंट्स होतात आणि ते फ्रॅगमेंट्स काही पार्टिकल्सला अटॅच होतात अँड दे इन दिस ग्रो द न्यू स्पायरोगायरा ऑर न्यू लिव्हिंग इंडिव्हिज्युअल. त्यापासून नवीन स्पायरोगायरा, नवीन अल्गी इथे तयार होत असते. अँड दिस इज द फर्स्ट टाइप दॅट इज द इन केस ऑफ मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड दिस इज द फ्रॅगमेंटेशन. नेक्स्ट दिस इज द रिजनरेशन. नेक्स्ट आपल्याला पाहिजे इथे रिजनरेशन. रिजनरेशन. रिजनरेशन म्हणजेच त्याला यामध्ये म्हणायचं आहे तर पुनर्जनन. पुनर्जनन वी कॅन सी इन द प्लॅनेरिया. प्लॅनेरिया these are the worm and in which we can see the regeneration. Regeneration, that means if the body part these are a break, then again this body part which newly form and which form the new living individual. म्हणजे इथे काय होतं की जो प्लॅनेरिया आहे, तुम्ही इथे डायग्राम मध्ये पाहू शकता की प्लॅनेरियाचं समजा हेड असेल, मिडल पार्ट असेल आणि त्यानंतर टेल असेल, ते जर यामध्ये सेपरेट झाले तर प्रत्येक पार्ट पासून म्हणजे हेड बाजूला गेलं, मिडल बॉडी पार्ट बाजूला गेला किंवा टेल बाजूला गेली तर टेलला पुन्हा मिडल बॉडी पार्ट येतो आणि पुन्हा हेड अराईज होतं. त्यापासून नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच यामध्ये नवीन इथे जो प्लॅनेरिया आहे, प्लॅनेरिया दिज आर द ॲनिमल्स, तो प्लॅनेरिया इथे फॉर्म होतो. त्याचबरोबर त्याच्या हेडला पुन्हा मिडल पार्ट येतो बॉडीचा, त्याचबरोबर टेल नवीन येते आणि नवीन प्लॅनेरिया इथे फॉर्म होतो. त्याचबरोबर मिडल जर पार्ट असेल तर त्याला पुन्हा नवीन हेड येतं आणि टेल रिजन होतो आणि त्यापासून नवीन प्लॅनेरिया इथे तयार होतो. अँड दिस इज द रिजनरेशन. यालाच इथे म्हणायचं आहे पुनर्जनन, यामध्ये म्हणायचं आहे. The next type and that is the third type and this is the budding. यामध्ये नंतरचं आपलं पाहिजे इथे बडिंग. बडिंग म्हणजे काय तर आपण बडिंग अगोदर पण युनिसेल्युलर मध्ये पाहिलं होतं, आता आपण पाहतोय मल्टीसेल्युलर मध्ये पण बडिंग होतं. म्हणजेच त्याला इथे म्हणायचं आहे मुकुलायन. मुकुलायन वी कॅन सी इन केस ऑफ हायड्रा. हायड्रा जे आहे तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता in multicellular living organism, for example hydra, in which the small bird these are form on the parent body. एक सुरुवातीला हायड्रा आहे आणि त्याच्या बॉडीवरती छोटासा फुगवटा आलेला आहे and these are look like a bird and because of this is called as the budding. तो बर्ड सारखा दिसतो, कलिका सारखा दिसतो आणि म्हणून याला कलिका किंवा मुकुल असा दिसतो तो आणि म्हणून त्याला मुकुलायन इथे म्हणतात. अँड आफ्टर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इन विच द न्यू these hydra these are formed on the parent body. पहिली जी पॅरेंट बॉडी आहे म्हणजे पहिला जो हायड्रा आहे त्याच्या बॉडीच्या वरतीच एक नवीन हायड्रा फॉर्म होतो and then these are new hydra these are separated from the parent body and these are live individual. त्यानंतर तो जो हायड्रा त्याच्या बॉडीवरती आलेला आहे तर तो नवीन पॅरेंट पासून सेपरेट होतो आणि त्यापासून नवीन जे हायड्रा आहे तर ते इथे तयार होत असतं. Now we focus on the fourth type and this is fourth type that is the vegetative propagation. Vegetative propagation. व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन यामध्ये त्याला दुसरं नाव आहे शाकीय
प्रजनन. आता झाडं जे आहे सगळ्यांना माहिती आहे, झाडाला रूट असतं, स्टेम असतं, ब्रँचेस असतात, लीव्ज असतात, त्याचबरोबर त्याला फ्लावर येतं आणि काही जणांना फ्रूट येतं, फ्रूटच्या आतमध्ये सीड असतं. मग आपण फ्लावर, फ्रूट आणि सीड जर सोडले तर झाडाचा बाकीचा जो पार्ट आहे, दिस इज कॉल्ड एज द व्हेजिटेटिव्ह पार्ट, विच इन्क्लूड द रूट म्हणजेच मुळं येतात, विच इन्क्लूड द स्टेम म्हणजे त्यामध्ये खोड येतं, विच इन्क्लूड द ब्रँचेस म्हणजे त्याच्यामध्ये फांद्या येतात, अँड विच ऑल्सो इन्क्लूड द लीव्ज म्हणजे झाडाची पाने देखील त्यामध्ये येतात. अँड विथ द हेल्प ऑफ दिस पार्ट द न्यू plant these are formed. In some cases root produce the new plant. कधी कधी काही झाडांमध्ये काय होतं, झाडांच्या मुळापासून नवीन झाड अराईज होतं. तुम्ही सगळ्यांनी रताळे पाहिले आहे, दिस इज कॉल्ड एज द स्वीट पोटॅटो इन इंग्लिशमधून त्याला स्वीट पोटॅटो म्हणतात. जे रताळे आहे ते जर आपण कट केले, जमिनीमध्ये लावले तर त्यापासून नवीन प्लांट इथे ग्रो होतं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे पोटॅटो दिस इज द स्टेम नॉट अ रूट. पोटॅटो हे जरी जमिनीत येत असले तरी पोटॅटो म्हणजे बटाटे हे स्टेम आहे, रूट नाही. तर हे जे पोटॅटो आहे ते जर आपण जमिनीत लावले तर त्यापासून नवीन प्लांट ग्रो होऊ शकतं. त्यानंतर काही प्लांट असे की त्यांच्यामध्ये आपण ब्रँचेस लावले, जसं ब्रँचेसमध्ये आपण मोगरा घेतला, त्यानंतर आपण रोज घेतलं तर त्याच्या ब्रँचेस आपण लावल्या, चायना रोज घेतलं, जास्वंद, तर त्यापासून देखील नवीन प्लांट अराईज होतं. अँड द अनदर एक्झाम्पल दॅट इज द ल्यूज त्यामध्ये एक्झाम्पल आहे ब्रायोफायलम त्याला म्हणतात पानफुटी. अँड इन केस ऑफ ब्रायोफायलम द ल्यूज विच प्रोड्यूस द न्यू प्लांट दॅट इज द ल्यूज विच हॅव्हिंग द मार्जिनल स्मॉल बर्ड अँड विच हॅव्हिंग द ॲबिलिटी टू प्रोड्यूस द न्यू प्लांट. यामध्ये ब्रायोफायलम म्हणजे पानफुटी असं आहे की त्याच्यापासून नवीन प्लांट इथे अराईज होत असतं. अँड दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. हे शाकीय प्रजननाचे इथे उदाहरण आपण पाहिलेले आहे. Now we focus on the last type, and that is the fifth type, and this is the another, that is the last type, and this is the spore formation. त्यानंतर इथे आहे स्पोर फॉर्मेशन त्यालाच यामध्ये काय म्हणलं जातं तर बीजाणू निर्मिती ते म्हणलं जातं. यू कॅन सी हिअर द डायग्राम, अँड दिस इज द डायग्राम ऑफ द फंजाय. ही डायग्राम आहे फंजायची, बुरशीमध्ये. या जर तुम्ही समजा तुम्हाला डायग्राम इथे दिसते आणि जर तुम्हाला हा एक्सपेरिमेंट करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जे टिफिन आहेत, आता सध्या तुमचं स्कूल बंद आहे, ओके, जर आपण टिफिनमध्ये पोळी ठेवली आणि ती जर 2 दिवस तशीच राहू दिली आणि तिसऱ्या दिवशी जर आपण टिफिन ओपन केला तर यू कॅन सी द लार्ज क्वांटिटीज ऑफ दॅट फंजाय विच प्रोड्यूस ऑन दीज चपाती. त्या चपातीवरती खूप जास्त प्रमाणात तुम्हाला फंजाय ग्रो झालेली दिसेल, म्हणजे बुरशी आलेली दिसेल. अँड दीज आर प्रोड्यूस बाय द स्पोर. ॲक्च्युली इफ वी ऑब्झर्व दीज फंजाय इन मायक्रोस्कोप then you can see the small globular structure on the tip of these fungi, and this is called as the sporangium. त्यामध्ये त्याला म्हणे बीजाणुधानी. अँड दिस बीजाणुधानी म्हणजेच ह्या बीजाणुधानीमध्ये असतं बीजाणू, दॅट इज विच हॅव्हिंग द स्पोर. अँड when these sporangium these break, then these spores spread all over, and these put on the another part of that organic material, then which produce the new plant or new this produce the new fungi. ज्यावेळेस हे स्पोरेंजियम ब्रेक होतात म्हणजेच बीजाणुधानी तुटतात, त्यावेळेस त्याच्यातून जे बीजाणू आहे तर ते ओलसर ऑर्गॅनिक मटेरियलवरती पडतात, म्हणजे सेंद्रिय पदार्थावरती. म्हणजे जसं आपण एक्झाम्पल चपाती इथे घेतलेलं आहे, चपातीवरती पडतात आणि त्यापासून नवीन फंजाय इथे ग्रो होतात. अँड these are the types you can see here, and these are the types of asexual reproduction in case of multicellular living organisms. अशा पद्धतीने आपण एसेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे अलैंगिक प्रजनन हा टॉपिक इथे कंप्लीट केलेला आहे. चला तर मग यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन विच द asexual reproduction in which the first, that is the binary fission, which also having the sub 3 type. Then we focus on the multiple fission, and third, these are the budding. अलैंगिक प्रजननामध्ये आपण एकपेशीय सजीवामध्ये पाहिलं ते होतं यामध्ये द्विभाजन, त्यानंतर आपण पाहिलं बहुविभाजन, आणि त्यानंतर आपण पाहिलेलं आहे कलिकायन.
पण यामध्ये द्विविभाजनामध्ये आपण पुन्हा 3 प्रकार इथे पाहिलेले आहे, सब टाईप इथे पाहिलेले आहे. त्यानंतर मल्टीसेलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये आपण 5 इथे सब टाईप्स इथे टाईप्स इथे पाहिले आहे. त्यामध्ये आहे फ्रॅगमेंटेशन, त्यानंतर आहे रिजनरेशन, त्यानंतर आहे बडिंग, त्यानंतर आहे व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन आणि त्यानंतर आहे स्पोर फॉर्मेशन. म्हणजेच आपण पाहिलेलं आहे खंडीभवन, त्यानंतर पुनर्जनन, त्याचबरोबर मुकुलायन, त्याचबरोबर शाकीय प्रजनन आणि शेवटी आपण 5वा प्रकार इथे पाहिलेला आहे तो आहे बीजाणू निर्मिती. अशा पद्धतीने इथे आपण अलैंगिक प्रजनन जे आहे किंवा जे एसेक्सुअल रिप्रोडक्शन आहे त्याचे टाईप्स आणि सब टाईप्स इथे स्टडी केले आहे. नेक्स्ट टाईप आणि तो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन त्यालाच इथे मराठीतून म्हणतात लैंगिक प्रजनन. and this sexual reproduction these are takes place in case of the plants and animals. चला तर मग यामध्ये आपण सुरुवातीला पाहू की लैंगिक प्रजनन, दॅट मीन्स व्हॉट इज मीन बाय द सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, म्हणजेच लैंगिक प्रजनन म्हणजे काय त्याबद्दल आपण अगोदर थोडक्यात डिस्कस करू. द रिप्रोडक्शन इन विच द मेल अँड फिमेल दिज आर पार्टिसिपेट. असं रिप्रोडक्शन की ज्यामध्ये पार्टिसिपेट करते मेल अँड द फिमेल. दिस आर द सिम्बॉल ऑफ मेल अँड दिस इज द सिम्बॉल ऑफ फिमेल. हे मेलचा सिम्बॉल आहे, हा फिमेलचा सिम्बॉल आहे. आणि इन विच द मेल अँड फिमेल दिज आर पार्टिसिपेट, दॅट इज इन विच द मेल अँड फिमेल गॅमेट्स दिज आर फ्यूज अँड विच प्रोड्यूस द न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. यामध्ये मेल आणि फिमेल यांची जी युग्मके आहे तर ती इथे एकत्र येत असतात आणि त्यानंतर त्यापासून नवीन सजीव इथे तयार होत असतो. पहा, ज्यावेळेस आपण मिओसिस टॉपिक बघितला होता, मिओसिस म्हणजे काय तर अर्धगुणसूत्री विभाजन. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की गॅमेट फॉर्मेशन म्हणजे ज्यावेळेस सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं त्यावेळेस इथे 2 इव्हेंट्स होतात. फर्स्ट वन इज द गॅमेट फॉर्मेशन. यामध्ये पहिला आहे गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन म्हणजेच काय, यामध्ये युग्मके तयार होणे. सुरुवातीला इथे युग्मके तयार होतात आणि त्यानंतर यामध्ये नेक्स्ट इव्हेंट घडतो तो म्हणजे फर्टिलायझेशन. त्यानंतर नेक्स्ट इव्हेंट म्हणजे नंतरची जी घटना आहे ती यामध्ये घडते ती म्हणजे फर्टिलायझेशन. त्याला मराठीतून फलन असे म्हणतात. तर अगोदर आपण पाहू गॅमेट फॉर्मेशन मीन्स व्हॉट. द रिप्रोडक्शन दॅट इज द सेक्सुअल रिप्रोडक्शन इन विच द two parents these are involved. One is the male, another is the female, and in both cases that is meiosis these are takes place and in which the gamete these are formed. Gamete these are the haploid cell which having the single set of chromosome and these cell these are produced in the reproductive organ of that animal or also in case of plant these are takes place in reproductive part. मग प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल त्यांना एक रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो आणि त्या रिप्रोडक्टिव्ह पार्ट्समध्ये ह्या जर्म सेल किंवा ज्याला आपण युग्मके म्हणतो गॅमेट्स हे यामध्ये तयार होतात. कोणत्या डिव्हिजननी, मिओसिस सेल डिव्हिजननी म्हणजेच अर्धगुणसूत्री विभाजनाने. आणि त्यानंतर यामध्ये नेक्स्ट स्टेप घडते दिस आर द फर्टिलायझेशन. आणि इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम द मेल गॅमेट दिस आर फ्यूज विथ द फिमेल गॅमेट. मेल गॅमेट पण हॅप्लॉइड असतं, फिमेल गॅमेट पण हॅप्लॉइड असतं. म्हणजेच यामध्ये एक गुणित असतं मेल गॅमेट, मेल युग्मक आणि त्याचबरोबर ज्याला आपण पुयुग्मक म्हणतो आणि स्त्रीयुग्मक देखील यामध्ये एक गुणित असतं. एक गुणित यामध्ये जे पुयुग्मक आहे आणि एक गुणित जे यामध्ये स्त्रीयुग्मक आहे यांचं दोघांचं मिलन होतं आणि मिलन झाल्यानंतर यामध्ये द्विगुणित पहिली पेशी यामध्ये तयार होते आणि तिला इंग्लिशमधून म्हणतात झायगॉट आणि मराठीतून त्या पेशीला यामध्ये म्हटलं जातं युग्मनज. 2 युग्मके एकत्र आल्यानंतर पहिली जी द्विगुणित पेशी तयार होते त्याला म्हणतात युग्मनज आणि ह्या युग्मनजामध्ये ह्या पेशीमध्ये नंतर मायटॉसिस होतं म्हणजे सूत्री विभाजन होतं आणि त्यापासून यामध्ये नवीन सजीव इथे तयार होत असतो. मग इथे गॅमेट खूप महत्त्वाचे आहे की इन सेक्सुअल रिप्रोडक्शन गॅमेट दिज आर फॉर्म. म्हणजेच लैंगिक प्रजननामध्ये सगळ्यात अगोदर घटना घडते ती म्हणजे युग्मके तयार होतात आणि त्यानंतर
यामध्ये नंतरची घटना घडते ती म्हणजे फर्टिलायझेशन. आता पहा, साधी गोष्ट आहे की यामध्ये मेल आणि फिमेल पार्टिसिपेट करतात, म्हणजे नर आणि मादी या दोघांच्याही पेशी, एकगुणित पेशी इथे एकत्र येतात. म्हणजे ऑब्विसली यापासून जो झायगॉट तयार झाला आहे किंवा जे युग्मनज तयार झाले, यापासून जो सजीव तयार होणार आहे, युग्मनज माहिती तुम्हाला, युग्मनजाचं विभाजन होतं, म्हणजेच एकगुणित पेशी, दोन गुणित पेशी किंवा द्विगुणित पेशी यापासून इथे नवीन सजीव तयार होतो. म्हणजे सुरुवातीला झायगॉट सेल आहे, दी झायगॉट सेल डिवाइड रिडिवाइड विच फॉर्म द एम्ब्रियो, and embryo after the development these are converted or these are form the new living organism or new baby. यामध्ये जी सेल आहे, जी द्विगुणित सेल आहे, तिला सुरुवातीला जी तयार झाली आहे तिला आपण म्हणतो युग्मनज. या युग्मनजामध्ये सूत्री विभाजन होऊन यामध्ये पेशींचा संच तयार होतो आणि त्यापासून तयार होतो एम्ब्रियो, म्हणजेच त्याला आपण भ्रूण असे म्हणतो. आणि या भ्रूणापासून नवीन सजीव इथे तयार होत असतो. मग वनस्पतीमध्ये त्याच्यापासून नंतर सीड तयार होतं आणि त्याचबरोबर जर आपण ॲनिमल्समध्ये घेतलं तर त्यापासून नवीन बेबी, न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे नवीन बाळ इथे तयार होत असतं. मग इथे साहजिक गोष्ट आहे की यामध्ये नर आणि मादी दोघं पार्टिसिपेट करत आहे, म्हणून यामध्ये आपल्याला काय दिसतं, व्हेरिएशन. कारण यामध्ये जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे इन विच शो द बोथ कॅरेक्टरिस्टिक्स मेल ॲज वेल ॲज द फिमेल, म्हणजेच यामध्ये जे वैशिष्ट्य त्या नवीन सजीवामध्ये असणारे, तर त्याचे काही वैशिष्ट्ये त्याच्या आईसारखे असतील आणि काही वैशिष्ट्ये, काही लक्षणे त्याची त्याच्या वडिलांसारखे असणार आहे. म्हणजे दोन्ही कॅरेक्टर्स त्यामध्ये फॉर्म होतील, मॅटर्नल ॲज वेल ॲज द पॅटर्नल, म्हणजे त्यामध्ये दोन्ही लक्षण इथे दिसणार आहे. अँड बिकॉज ऑफ दिस नॉट कम्प्लिटली सिमिलर टू द मदर ऑर नॉट कम्प्लिटली सिमिलर टू द फादर, म्हणजे ते पूर्णपणे आईसारखंही नसणार आहे आणि पूर्णपणे वडिलांसारखंही असू शकत नाही. अँड बिकॉज ऑफ इन विच द व्हेरिएशन वी कॅन सी, म्हणून आपल्याला यामध्ये काय दिसतं, व्हेरिएशन, म्हणजेच यामध्ये आपल्याला भेद हा दिसत असतो. अँड दिस व्हेरिएशन these are very important in case of living organism, and because of this variation this environmental condition when change the living organism can survive. इथे डार्विन्सनी त्याच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे की ज्या सजीवामध्ये वातावरणानुसार बदल घडून येतो तो सजीव बदलत्या वातावरणामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवू शकतो, म्हणजे तो जिवंत राहू शकतो. मग बदलत्या वातावरणानुसार यामध्ये हे जे व्हेरिएशन्स आहे ते यामध्ये युजफुल आहे. म्हणजेच यामुळे काय होतं, इव्होल्युशन इथे होत असतं. इव्होल्युशन म्हणजे काय, उत्क्रांती. आपण पहिला जो चॅप्टर पाहिला होता त्यामध्ये आपण उत्क्रांती पाहिली होती. आणि जर सजीवांमध्ये सेक्स्युअल रिप्रोडक्शन होत राहिलं, म्हणजेच यामध्ये लैंगिक प्रजनन होत राहिलं, तर त्यामुळे सजीवांमध्ये इव्होल्युशन होतं आणि त्यामुळे बदलत्या वातावरणामध्ये तो सजीव स्वतःला मेंटेन करू शकतो, म्हणजे त्याचं अस्तित्व तो इथे टिकवू शकतो. अँड दिस ऑल्सो मेंटेन दॅट कंटिन्युटी ऑफ दॅट स्पेसीज, म्हणजे ती जी प्रजाती आहे त्याची कंटिन्युटी, म्हणजे त्याचं जे सातत्य आहे ते यामध्ये तसंच टिकवून ठेवण्यासाठी यामध्ये त्याची मदत होते. मग इथे काही क्वेश्चन्स आहे. फर्स्ट वी फोकस ऑन दिस क्वेश्चन अँड इन विच द फर्स्ट क्वेश्चन इज दॅट what would have be happen if the male gamete and female gamete both these are diploid? If a male gamete also diploid and female gamete also diploid, what will be happen in case of that sexual reproduction? जर लैंगिक प्रजनन होते आणि त्यामध्ये स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक ही दोघंचे दोघं जर डिप्लॉइड असेल, म्हणजे यामध्ये पुयुग्मक पण डिप्लॉइड असेल म्हणजे द्विगुणित असेल आणि स्त्रीयुग्मक पण जर द्विगुणित असेल, तर यामध्ये काय होईल. आता पहा, इथे मी तुम्हाला सांगितलं की आता एक गुणित यामध्ये स्त्रीयुग्मक आहे, एक गुणित पुयुग्मक आहे आणि द्विगुणित यामध्ये पेशी तयार झाली आहे आणि त्यापासून नवीन सजीव तयार होतो. आता ठीक आहे, उदाहरण घेतलं आपण ह्युमन बिंगचं. हा टॉपिक समजण्यासाठी मी ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घेते. ह्युमन बिंग मानवामध्ये किती गुणसूत्र आहेत, तर टोटल गुणसूत्र आहेत 46. पण ही 46 कशी आहे, द्विगुणित आहे. द्विगुणित म्हणजे काय, आपली जी द्विगुणित पेशी आहे तिच्यामध्ये 46 गुणसूत्र आहे. पण जर मग आपण एक गुणित पेशीचा विचार केला तर त्यामध्ये आहे 23 गुणसूत्र. म्हणजेच जर आपण स्त्रीयुग्मक घेतलं आणि त्यामध्ये म्हणलं आपण 23 गुणसूत्र आणि पुयुग्मक घेतलं आणि त्यामध्ये म्हणलं आपण 23 गुणसूत्र, तर यामध्ये टोटल एकूण ज्यावेळेस द्विगुणित पेशी तयार होईल, म्हणजे ही झाली n
प्लस ई झाली एन इज इक्वल टू यामध्ये काय असेल 2n म्हणजे 23 आणि 23 किती असेल 46 असेल. यामुळे काय होणार आहे तर क्रोमोझोम नंबर मेंटेन राहतील. म्हणजे जर मिओसिस म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजन होऊन जर युग्मक तयार झाले आणि त्यानंतर त्यांचं फ्युजन झालं आणि म्हणजेच फर्टिलायझेशन झालं तर त्यामुळे जे क्रोमोझोम्स नंबर आहेत तर ते इथे मेंटेन राहतील. आणि ते समजण्यासाठी मी इथे मुद्दामून ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. असं सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होतं ज्यांच्यामध्ये काय होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन. फक्त हे गुणसूत्र नंबर जे आहेत तर ते वेगवेगळे असतात. चला मग जर आपण असा विचार केला जसं इथे क्वेश्चनमध्ये दिले की जर समजा की स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक दोघं जरी द्विगुणित असेल तर विचार करा ना. चला मग इथे समजा द्विगुणित इथे स्त्रीयुग्मक आहे म्हणजे 46 गुणसूत्र आणि त्याचबरोबर यामध्ये पुयुग्मक पण कसं आहे द्विगुणित आहे म्हणजे 46 गुणसूत्र. तर आपण जर विचार केलं की एक नर आहे एक मादी आहे म्हणजे माता पित्यांमध्ये प्रत्येकाचे जर 46 आणि 46 जर यामध्ये गुणसूत्र एकत्र आले तर यामध्ये टोटल गुणसूत्र म्हणजे टोटल्स यामध्ये क्रोमोझोम असणार आहे 92. म्हणजेच यामध्ये ते सजीव जे नवीन तयार होईल त्यामध्ये किती गुणसूत्र असेल 92 गुणसूत्र असेल ना. मग असं जर कंटिन्यू होत राहिलं म्हणजे आपल्या पूर्वजांपासून जर आतापर्यंत आपल्यामध्ये होत असतं तर आपल्यामध्ये हजारोनी गुणसूत्र असते पण तसं आहे का नाही. अँड दीज एक्सप्रेस द कॅरेक्टरिस्टिक्स जसं आपण पाहिलं तर आपल्यामध्ये क्रोमोझोम दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ विच हॅव्हिंग द DNA अँड DNA विच कॅरी द हेरिडिटी इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू द अनादर जनरेशन. जसं आपण पहिल्या धड्यामध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये समजून घेतलं होतं की गुणसूत्र आपल्यामध्ये खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये एक जरी नंबर वाढला आणि एक जरी नंबर कमी झाला तर विच क्रिएट द प्रॉब्लेम इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये इथे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आपण एक साधं एक्झाम्पल घेऊ की आपण जसं बस स्टँड असेल किंवा इथे एखादं टोल नाका असेल तिथे आपण 6 पाहतो. 6 म्हणजे काय की जे असे लोक आपण पाहतो की जे साडी घालतात आणि जे नर नसतात आणि मादी नसतात. अशा लोकांचा क्वेश्चन आपल्या डोक्यामध्ये आला असेल ना. तर हो नक्कीच आला असेल की हे नेमके काय आहे की हे माणसं आहेत आणि मुद्दामून साडी घालून नाटक करतायत का नाही. तर हे असे पीपल्स आहे असे यामध्ये पर्सन्स आहे की यांच्यामध्ये एक गुणसूत्र एक्स्ट्रा असतो. जसं आपल्यामध्ये 46 असतात ना तर त्यांच्यामध्ये टोटल क्रोमोझोम्स असतात 47 म्हणजे 47 आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये एक क्रोमोझोम एक्स्ट्राचा आल्यामुळे त्यांचं जे कॅरेक्टर आहे म्हणजे त्यांच्यामध्ये जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे प्रजनन संस्था आहे ती ना पूर्णपणे मेलची असते ना पूर्णपणे फिमेलची असते. अँड वी शो द बोथ कॅरेक्टरिस्टिक्स. यांच्यामध्ये दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला इथे दिसतात आणि म्हणून यामध्ये ते ॲबनॉर्मल असतात. ते कुठलंही नाटक करत नाही तर त्यांच्यामध्ये ती ॲबनॉर्मॅलिटी कुठून आली आहे तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या क्रोमोझोम्समुळे आलेली आहे. त्यामुळे लक्षात ठेवा आपल्यामध्ये एक जरी क्रोमोझोम कमी असेल आणि एक जरी क्रोमोझोम जास्त असेल तरी तो आपल्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. वी रिक्वायर द ओनली 46 क्रोमोझोम्स इन डिप्लॉइड सेल. द्विगुणित पेशीमध्ये आपल्यामध्ये 46 गुणसूत्र असणं आवश्यक आहे. प्रत्येक ऑर्गॅनिझम प्रत्येक स्पेसीजमध्ये वेगवेगळे क्रोमोझोम्स असतात. प्रत्येक प्रजातीमध्ये जी गुणसूत्रांची संख्या आहे ती यामध्ये ठरलेली एक विशिष्ट प्रकारे असते. चला नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट क्वेश्चन. विल बी हॅपन इफ इन नेचर द नो मिओसिस दिस आर टेक्स प्लेस ऑर नो द सेल डिवाइड बाय द मिओटिकली. जर समजा अर्धगुणसूत्री विभाजनाने निसर्गामध्ये जर सेल डिव्हिजनच झालं नसतं तर काय झालं असतं पहा. हीच कंडिशन सेम की जर समजा मिओसिसच घडलं नसतं म्हणजे अर्धगुणसूत्री विभाजन घडलंच नसतं तर आज आपल्यामध्ये हजारोनी लाखोनी क्रोमोझोम्स असते आणि त्यापासून नवीन जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो म्हणजे फॉर्मच झाला नसता. कारण मी तुम्हाला आताच बोले की आपल्यामध्ये एक जरी क्रोमोझोम्स एक्स्ट्रा असेल किंवा एक जरी क्रोमोझोम्स हा कमी असेल म्हणजेच यामध्ये तो कमी असेल किंवा लेस असेल विच क्रिएट द प्रॉब्लेम इन अवर बॉडी ऑर इन एनी स्पेसीज. कोणत्याही स्पेसीजमध्ये तो प्रॉब्लेम क्रिएट करेल. अँड मिओसिस दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट इन केस ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शन लैंगिक प्रजननामध्ये ते खूप महत्त्वाची घटना आहे की त्यामुळे जे क्रोमोझोम्स नंबर आहे विच मेंटेन इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर इन अ पर्टिक्युलर स्पेसीजमध्ये जे क्रोमोझोम्स नंबर आहे तर ते मेंटेन राहण्यासाठी यामध्ये हे मिओसिस घडणं खूप
महत्त्वाचं आहे. अर्धगुणसूत्री विभाजन होणं खूप महत्त्वाचं आहे. नाव वी फोकस ऑन द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन केस ऑफ प्लांट. चला तर मग आता आपण नेक्स्ट टॉपिक इथे स्टार्ट करू, अँड दॅट इज the sexual reproduction in case of plant, and then we will start the next topic, and that is sexual reproduction in case of human being. First we will focus on the sexual reproduction in case of plants. मग प्लांट्स जे आहे, वनस्पती जे आहे, तर त्या वनस्पतींमध्ये जे लैंगिक प्रजनन आहे त्या लैंगिक प्रजननाबद्दल आपण इथे पाहणार आहोत. इन केस ऑफ अँजिओस्पर्मिक प्लांट और फ्लावरिंग प्लांट, the sexual reproduction these are takes place, and in which having the sexual reproductive whole and sexual reproductive part, and this is the flower. मग वनस्पतीमध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन लैंगिक प्रजनन करणारा जो पार्ट आहे, जो भाग आहे, आणि त्याला म्हणायचे ते फ्लावर, म्हणजेच यामध्ये फूल. आणि टिपिकल फ्लावर जर आपण घेतलं, म्हणजे जनरल स्ट्रक्चर घेतलं आपण फ्लावरचं, तर यू कॅन सी द डिफरंट पार्ट इन द फ्लावर. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पार्ट्स इथे दिसतील. अँड इन दिस डायग्राम यू कॅन see here the flower which having the stalk, and that is called as the pedicel. फ्लावरला जे स्टॉक आहे, ज्याला आपण देठ म्हणतो, त्याला इथे म्हणायचं आहे पेडिसल. आणि त्याचबरोबर आपण त्याला देठ म्हणतो, ही आपली साधी लँग्वेज झाली, बट सायंटिफिकली दिस इज कॉल्ड ॲज द पेडिसल इन इंग्लिश. आणि मराठीतून त्याला म्हणतात इथे पुष्पवंत. पुष्पवंत म्हणजे काय, फुलाचं देठ. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट लेयर, अँड दॅट इज द ग्रीन पार्ट ऑफ द फ्लावर. फ्लावरच्या खाली ग्रीन पार्ट असतो पहा, म्हणजे पाकळ्यांसारखं छोटे छोटे यामध्ये ग्रीन स्ट्रक्चर असतो, तुम्ही ते डायग्राममध्ये पाहू शकता. अँड दिस इज कॉल्ड ॲज द कॅलिक्स, अँड इंडिव्हिज्युअल दिस इज कॉल्ड ॲज द सेपल. यामध्ये तो जो पार्ट आहे हिरव्या रंगाचा, त्याला इथे म्हणायचं आहे निदलपुंज. काय म्हणायचं आहे त्याला, निदलपुंज इथे म्हणायचं आहे. आणि हे जे निदलपुंज आहे, तर याचा रंग कसा असतो, हिरवा असतो. आणि त्याचबरोबर नेक्स्ट असतं फुलांच्या पाकळ्या, म्हणजेच यामध्ये त्याला म्हणायचं आहे इन इंग्लिश दिस इज कॉल्ड ॲज द करोला, अँड इंडिव्हिज्युअल दिस इज कॉल्ड ॲज द पेटल. म्हणजे त्याला इथे दल म्हणायचं आहे, म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार, पाकळ्या. आणि अशा पद्धतीने यामध्ये दोन महत्त्वाचे होल्स तुम्हाला मी सांगितले, निदलपुंज आणि त्यानंतर दलपुंज. निदलपुंज आणि दलपुंज जे आहेत, तर हे यामध्ये अनावश्यक किंवा इथे खूप आवश्यक मंडले नाही, किंवा त्याला आपण म्हणणार अतिरिक्त मंडले. अतिरिक्त मंडले, अतिरिक्त मंडले आपण त्याला का म्हणतो, तर हे दलपुंज आणि निदलपुंज हे सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाही. दॅट इज कॅलिक्स अँड कोरोला, दीज आर नॉट पार्टिसिपेट डायरेक्टली इन टू द सेक्सुअल रिप्रोडक्शन, अँड बिकॉज ऑफ दिस इज कॉल्ड ॲज द ॲसेसरी होल्स ऑर नॉन इसेन्शियल होल्स. त्याला इंग्लिशमधून म्हणतात नॉन इसेन्शियल होल्स किंवा ॲसेसरी होल्स, आणि त्याला मराठीतून म्हणतात अतिरिक्त मंडले. इन फ्लावर द मेन two holes, these are very important, and which include the gynoecium and another, that is the androecium. यामध्ये दोन महत्त्वाचे होल्स आहे, गायनोशियम, अँड्रोशियम, किंवा आपण असं म्हणणार अँड्रोशियम आणि त्यानंतर गायनोशियम. मग जे अँड्रोशियम आहे त्याला म्हणायचं यामध्ये पुमंग, आणि जे गायनोशियम आहे त्याला म्हणायचं इथे जायंग. गायनोशियम आणि अँड्रोशियम. चला, अँड्रोशियम म्हणजे काय सांगितलं मी, पुमंग, आणि त्यानंतर गायनोशियम म्हणजेच मराठीतून काय म्हणायचे त्याला, जायंग. मग इथे जे एक एक होलबद्दल आपण पाहू. अगोदर पाहू आपण पुमंग. पुमंग म्हणजेच यामध्ये त्याचा जो इंडिव्हिज्युअल आहे, एक जो पुमंग आहे, त्याला आपण म्हणणार पुंकेसर. काय म्हणणार आपण त्याला, पुंकेसर. अँड इन इंग्लिश दिस इज कॉल्ड ॲज द स्टेमन. ॲक्च्युली स्टेमन दीज आर डिवायडेड इन टू 3 पार्ट, द फिलामेंट, कनेक्टिव्ह अँड द अँथर. यामध्ये त्याचे 3 पार्ट आहे. एक आहे यामध्ये त्याचा मधला जो जे इंडिव्हिज्युअल जर आपण घेतलं कशाचं, पुमंगाचं, तर त्याला हे रंत, आणि त्यानंतर इथे दुसरा जो पार्ट आहे तो आहे परागकोश. परागकोश म्हणजे काय, अँथर. आणि त्यानंतर त्या अँथरला जे स्टॉक आहे, जे देठ आहे, त्याला म्हणायचं इथे रंत. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे वरचा, म्हणजेच काय, यामध्ये परागकोश. परागकोशामध्ये काय तयार होत असतं, परागकण इथे तयार होत असतात. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट, दॅट इज द गायनोशियम, अँड दॅट इज इन केस ऑफ मराठी दिस इज कॉल्ड ॲज द जायंग. मराठीमधून त्याला म्हणतात जायंग, इंग्लिशमधून म्हणतात त्याला, तर यामध्ये गायनोशियम. मग हे जे गायनोशियम आहे इंडिव्हिज्युअल म्हणजे एक जे आहे, तर यामध्ये इंडिव्हिज्युअल एक जे आहे दिस इज कॉल्ड ॲज सिंगल, दिस इज कॉल्ड ॲज द कार्पेल.
मराठीतून त्याला म्हणतात श्रीकेसर. these are divided into 3 parts. The uppermost, this is called as the stigma. The middle, this is called as the style, and lowermost, this is called as the ovary. इनर साइड ऑफ दिस ओव्हरी हॅव्हिंग द ओव्हल्स. यामध्ये त्याचे 3 पार्ट आहे. त्यामध्ये सगळ्यात वर कुक्षी, त्यानंतर मधला जो पार्ट आहे त्याला म्हणायचे कुक्षिरंत, आणि सगळ्यात बेस जो आहे सॉलन म्हणजेच फुगलेला त्याला म्हणायचे अंडाशय, आणि त्या अंडाशयाच्या मध्ये असतं अंडपेशी. इन these are, that is the androsham and gynosham. These are the essential holes because of these are participate directly into the sexual reproduction. म्हणजेच यामध्ये जे जायंग आणि त्यानंतर जे पुमंग आहे, पुमंग म्हणजे अँड्रोशम, मेल रिप्रोडक्टिव्ह होल, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, आणि त्याचबरोबर यामध्ये जे गायनोशम आहे म्हणजेच त्याला म्हणायचे जायंग. तर these are the female reproductive part, and these two are, these are very important, and these are called as the essentials. म्हणजेच त्याला आवश्यक मंडले ते म्हणतात. पण आपण इथे डिस्कस केलं तर अतिरिक्त मंडले आणि आवश्यक मंडले. अतिरिक्त मंडलांमध्ये आपण काय पाहिलं, निदलपुंज आणि दलपुंज, आणि आवश्यक मंडलांमध्ये आपण काय पाहिलं तर पुमंग, जायंग. म्हणजेच आपण 2 टाइप्स पाहिले, नॉन इसेन्शियल होल्स अँड इसेन्शियल होल्स. नॉन इसेन्शियल होल्स विच इन्क्लूड द calyx and corolla, and essential holes which include the androsham and gynosham. In next video lecture we will discuss about the deep into that gynosham and androsham. Thank you so much.